बालभारती कथा विश्व मीरा शिंदे यांची नात्याची घट्ट वीण ही कथा आपण आज बघणार आहोत. मीरा शिंदे 1948. विविध नियतकालिकातून व मासिकातून कथा कवितांचे लेखन. त्यांचा आभाळ मोकळी हा कविता संग्रह 1996 साली प्रकाशित झालेला आहे. क्षणमुहूर्ते एक अभिनव काव्य मैफिलींचे आजपर्यंत 50 कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो. एवढी नात्याची वीण घट्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्यांचे सहज व परिणामकारक वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठ आवाम 2010 या मासिकातून घेतला आहे. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लेऊन येतो. ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात. हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याचे अधिकाधिक मजबूत होऊन जाणारी नात्याची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदभाव दिसतोच. खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू. म्हणूनच त्यांच्या विणीशी त्यांची पहिली ओळख होते ती इथे, आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्याला विणीला समृद्ध आणि सुंदर करून जाते. रेशमाच्या धाग्यांसारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही असते. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्याचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणींसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच. प्रत्येक आई मुलीच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग खेचत, तर कधी छिन्नीने कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलांची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ह हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. मायेनं, वात्सल्यानं पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं, कळतही नाही. पण त्याची झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी? ही आई वडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलांसाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आई वडील काय करू शकतात? आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूची कथा साऱ्यांनाच माहिती आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडलेले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात. एवढे मात्र खरे, नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते.
तिची सुरुवात दोन्हींकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे त्यांच्यातून निखळून जातात. मैत्री हे एक असंच नातं आहे, अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकाच स्वप्न पडावं लागतं. तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं, नव्या अभिनव सृजनांचं होतं, हे मात्र निर्विवाद सत्य. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असते. त्यासाठी गरज भासते ती एक हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरूंची. भारतीय परंपरेत गुरूकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो. शेजार धर्म हे पण एक असंच नातं आहे. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाही. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मग मन दुखी करून जातात. जन्मापासून सुरू झालेला हा नात्याचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो, तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची काट टाकून एक निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवीन पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम. यातून कोण सुटणार आहे हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं. साऱ्या नात्याच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दाचं क्षितिजच काय, पण शब्दाचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहुर असली तरी त्याचा शेवटमध्ये एक सुरुवातही असते. आपल्याला पुढे नेणारी नात्याची विण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी.